महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी काय घडामोडी घडतायत पाहूया। वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा धक्का। वॉर्ड क्रमांक 196 मध्ये पद्मजा आशिष चेंबूरकर यांना तिकीट दिल्यामुळे महिला शाखा प्रमुख संगीता जगताप यांचा राजीनामा। तर 197 मधील ठाकरेंच्या उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढवा, ठाकरे सेनेची विनंती। सांगलीमध्ये उमेदवारी डावलल्यानं भाजपच्या माजी उपमहापौर युवराज बावडेकरांसह इच्छुकांनी धरली शिवसेनेची वाट। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये येऊन दाखल केले उमेदवारी अर्ज। जालन्यामध्ये भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ। तिकीट नाकारल्यानं संगीता पाचगे यांचा गोंधळ। तर नाशिकमध्ये जॉब वॉर्ड 13 मधील पक्षप्रवेशावरून भाजपात नाराजी। तिथे निष्ठावंतांना तिकीट नाहीच। माजी महापौर विनायक पांडे यांची सून अदिती पांडे, काँग्रेसमधून भाजपात गेलेले शाहू खैरे आणि माजी महापौर यतीन वाघ यांच्या पत्नी हितेश वाघ यांना उमेदवारी। चंद्रपूरमध्ये उमेदवार यादीवर आमदार किशोर जोरगेवार यांचा तीव्र आक्षेप। मुनगंटीवारांच्या 2 समर्थकांना उमेदवारीवर आक्षेप। वरिष्ठांकडे आक्षेप नोंदवत उमेदवार बदलण्याची मागणी। नागपूरमध्ये भाजपकडून बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचं वाटप। अनेक ज्येष्ठ दिग्गज नगरसेवकांना भाजपनं डच्चू दिला। भाजपकडून 20हून अधिक तरुण उमेदवारांना संधी। नागपुरात वंचित काँग्रेसची आघाडी नाही, वंचित स्वतंत्र लढणार। पालिकेसाठी वंचितनं काँग्रेसकडे 36 जागांचा प्रस्ताव दिला होता। काँग्रेसनं केवळ 4 जागा देण्याची तयारी दाखवली। वंचित आता 24 प्रभागांमध्ये स्वतंत्र लढणार। राहुल शेवाळेंच्या पत्नीची मुंबई महापालिका निवडणुकीतनं माघार। कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी निवडणुकीतनं माघार घेतली। कामिनी शेवाळेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये भाजप नेते सुधाकर बडगुजर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। तर शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। आता बघूयात मोठ्या राजकीय बातम्या। कोल्हापूरमध्ये ऋतुराज क्षीरसागर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। दरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांचा हलगीच्या ठेक्यावर डाच। वेळप्रसंगी उमेदवाराला दुसऱ्या पक्षाचं चिन्ह दिलं जाईल। एखाद्या ठिकाणी आमचे 2, काँग्रेसचा 1 उमेदवार तुतारीवर लढणार। निलेश लंके यांची प्रतिक्रिया। तर काही ठिकाणी आमचे उमेदवार सुद्धा पंजाबवर निवडणूक लढवतील। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकसंधपणे निवडणुकीला सामोरं जाणार, लंकेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त उमेदवार उभे केले। 96 उमेदवारांना संधी दिली। तर शिंदेंच्या शिवसेनेचे 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। पक्षाकडून 50 महिला तर 46 पुरुष उमेदवारांना संधी। मॉकपोल मतदान यंत्रासंदर्भात निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता प्रशिक्षण सुरू। तर महापालिका निवडणुकीसाठी 50,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धडे। राज ठाकरेंची 10 जानेवारीला ठाण्यामध्ये सभा। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार। ठाकरे बंधू स्वार्थासाठी एकत्र येत आहेत। भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींची ठाकरे बंधूंवर टीका। दरम्यान ठाकरे बंधूंनी हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडलेत। विजय चौधरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी मिलिंद कांबळे यांची नियुक्ती। तर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून नियुक्ती जाहीर। राखी जाधवांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मिलिंद कांबळेंवर आता जबाबदारी। माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटे यांना जामीन मंजूर। मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन एकलपीठाकडून जामीन मंजूर। सरकारी सदनिका लाटल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटेंना सुनावली होती कोर्टानं शिक्षा। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यसेवेच्या जागांना कात्री। मोठ्या प्रमाणात पदं रिक्त असताना सुद्धा 2026च्या नागरिक सेवा परीक्षेसाठी केवळ 87 जागांची जाहिरात। मागील वर्षी राज्यसेवेच्या 127 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती। डीजीसीएच्या आदेशानंतर 130 विमानांची इंडिगोकडून कपात। कंपनीनं देशातील 24 मार्गांवरील विमानसेवेत कपात केली। इंडिगोनं 94 मार्गांवर विमानसेवेत कपात केल्याची माहिती। शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणीत वाढ। आकडेवारीनुसार 2024 मध्ये 5वीच्या परीक्षेसाठी 5,10,666 तर 2025 मध्ये 5,66,368 विद्यार्थ्यांची नोंदणी। यंदा विद्यार्थी नोंदणीमध्ये लक्षणीय वाढ होऊन 6,49,885 विद्यार्थ्यांची नोंदणी। राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी शिक्षकांचं 7 जानेवारीपासून विशेष प्रशिक्षण। 6वी ते 12वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण असणार। राज्यातील शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया रखडली। राज्य शासनाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा। गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वाधिक प्रवेश।
बीडच्या पाटोदा मांजरसुंबा रोडवरील वैद्यकिन्ही टोल नाक्यावर तिघांना बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। मारहाण झालेल्या तरुणांच्या नातेवाईकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा, तर पोलीस राजकीय दबावामुळे कारवाई करत नाहीत, नातेवाईकांचा आरोप। कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनामध्ये मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान स्पर्धेतील गावाचं मॉडेल सादर। कराड तालुक्यातील 20 गावं या अभियानामध्ये स्पर्धेत सहभागी। नाशकातील सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी देवीचं मंदिर 24 तास खुलं राहणार। नववर्षाच्या स्वागतानिमित्त मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या रक्तदान शिबिरांदरम्यान फक्त आवश्यक तेवढेच रक्त संकलन करण्याचे आदेश। गरजेपुरतेच रक्त संकलन करा, गैरप्रकार आढळल्यास कारवाई करणार। महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचा इशारा।